कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र चिंतन गेल्या 10-12 दिवसापासून आपण करत आहोत। भगवंताच्या अवतारापासूनचा विचार आपण मांडला। भगवान अवताराला येतात, का येतात, त्याची काही कारणं आहेत का, याचा विचार आपण करून आलो। गेल्या 10-12 दिवसापासून सुरू असणारी ही श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्र चिंतनाची कथा आज एका विशिष्ट टप्प्यावरून पोहोचली असताना आज माझ्या दृष्टीने एक आनंदाचा भाग्याचा क्षण आहे। पंढरपुरामध्ये ज्या काही परंपरा आहेत, फडपरंपरा आहेत, त्या सर्व फडपरंपरेला ज्यांचा आशीर्वाद आहे अशी पंढरपुरातील सर्व बडवे समाज आणि त्या बडवे समाजाचे पांडुरंगाचे प्रतिनिधी परमादरणीय माझं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण शंकर महाराज बडवे आज आपल्या प्रवचनामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या चिंतनाला आरंभ करतो। मी खूप लहान असल्यापासून त्यांच्याजवळ वावरलो नव्हे। अनेकदा वक्तृत्व कसं असावं, कीर्तनामध्ये चाली कशा म्हणाव्या, हे सगळं मार्गदर्शन आदरणीय शंकर महाराजांनी मला केलं। आणि ते आदरणीय शंकर महाराज प्रतिवर्षी प्रवचनामध्ये एक दिवस येतात, पण बऱ्याचदा ते बाहेरच्या बाहेर ऐकून जायचे आणि ऐकून गेल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मला फोन करून सांगायचे, मी काल तुझ्या प्रवचनात आलो होतो। 2 दिवसानंतर जरी त्यांनी मला सांगितलं मी तुझं प्रवचन ऐकून गेलो, तरी मला भीती वाटायची। आज तर ते समोरच आहेत माझ्या। नेमकं त्यांना 6ची वेळ आहे असं वाटलं म्हणून ते जरा लवकर आले आणि मग 6:30ला म्हटलं की ते भेटायला ढगे मळ्यात आले। मी म्हटलं चला, मग त्यांना थोडी वेळ आहे त्यांच्याकडे, पुढे येडशीला त्यांना कीर्तनाला जायचं आहे। पण म्हणजे माझ्या अंतःकरणातली भावना अशी आहे की आज शंकर महाराज कीर्तनामध्ये येणं म्हणजे साक्षात बाळकृष्णाचा अवतारच कीर्तनामध्ये आपल्या प्रवचनात होणं अशा पद्धतीचं आहे। मग असे आदरणीय राजाभाऊ राऊतही या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन गेले। मी म्हटलं त्यांना ऐकायला बसायचं का? ते म्हटले नाही, माझा ठरलेला दिवस पोळ्याचा आहे, मी त्या दिवशी येणार म्हटले, अमावस्या दिवशी ऐकायला येणार। परंतु ही सगळी मंडळी प्रेम करतात, या प्रवचनमालेवर हक्काने प्रेम करतात। आज शंकर महाराज स्वतः पंढरपूरहून या ठिकाणी उपस्थित आहेत। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राची चिंतन आपलं सुरू आहे। भगवंताचा अवतार श्रावणवद्य अष्टमीला, मथुरेतला अवतार काय, गोकुळातला अवतार काय, मथुरेतला अवतार म्हणजे नेमकं काय त्याचं चिंतन, गोकुळामध्ये देव आले म्हणजे नेमके कसे आले, वसुदेवानी भगवंताला घेऊन आले आणि जाताना मायेला कसं घेऊन गेले, त्यामुळे नेमकं काय घडलं, हे सगळं आपण ऐकून आलो आहे। भगवान गोकुळामध्ये आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। भगवंताच्या येण्याने सर्वत्र आनंद आहे, दुष्टांचा नाश भगवान करत आहेत। गर्गाचार्यांना नारायण स्वरूपामध्ये भगवंतांनी दर्शन दिलं आहे। भगवान रांगायला लागले, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखी लागे सै। रंगनाथ म्हणून देवाला नाव आलं आहे। रांगणारा तो रंगनाथ, हे झालं लौकिक अर्थाने। पण काल आपण एक दुसरा अर्थ आपण असा पाहून आलो, रंगाचा जो नाथ आहे, रंग या शब्दाचा अर्थ आनंद, आणि आनंदाचा जो नाथ आहे नव्हे, आनंदच हा ज्याच्यापासून निर्माण होतो आहे तो रंगनाथ आहे। ज्याला पाहिल्यानंतर आनंदाची अनुभूती येते, म्हणजे जो स्वतः आनंदमयोभ्यासात ब्रह्मसूत्र भाष्याने केलेलं चिंतन,
आनंद अद्वय नित्यनिरामय जे का निजदुह्य योगी यांचे महाराजांनी केलेलं पांडुरंगाचं वर्णन, असा असलेला आनंद स्वरूप असलेला भगवान परमात्मा बाळकृष्ण रूपाने रांगायला लागलेला हा रंगनाथ, या भगवंताला बघून याच्यावर येणाऱ्या काही संकटांना पाहून यशोदा मैयांनी काही व्रतवैकल्य करावी, आलेल्या व्यक्तीला भगवंतांनी स्वस्वरूपाची जाणीव झाली पाहिजे अशा पद्धतीची अनुभूती भगवंतांनी द्यावी, इथपर्यंतचा विचार आपण कालपर्यंत पाहत होतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागलेले आहेत. आणि मोठे होत असताना हे दोघं बंधू जरी असले तरी मित्रत्वाच्या वरचं नातं या दोघांमध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर जणू काही मैत्रीची चितकळा या दोघांमध्ये जाणवते. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. अर्जुनाच्या संबंधाने भगवंतांनी केलेला विचार ज्ञानोबारायांनी फार गोड नातं दिलं आहे. मित्र अनेकदा बोलतो, भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुन या दोघांचं अशा पद्धतीचं वर्णन अन्य कुठेही दिसणार नाही, इतकं गोड वर्णन ज्ञानोबाराय करतात. मैत्रीची चितकळा. बाळकृष्ण आणि बलराम दादा दोघांमध्ये सुद्धा मैत्रीची चितकळा, बंधुत्वाचं नातं जरी असलं तरी वागणं, बोलणं, राहणं सगळं मित्रत्वासारखं चाललं आहे. मला त्याच्याही पुढं जरा असं बोलायचं आहे. खरं तर बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विचार करत असताना या दोघांमधलं नातं देव आणि भक्ताचं नातं आहे, मालक आणि नोकराचं नातं आहे, बंधू आणि बंधूचं नातं आहे, मित्र आणि मित्राचं नातं आहे. बलराम दादा हे शेषाचे अवतार, शेषाचा अवतार म्हणजेच बलराम दादा, भगवान विष्णू म्हणजे बाळकृष्ण. बलराम दादांनी जरी मोठेपणा इथं स्वीकारलेला असला, इथं जरी मोठेपणा स्वीकारलेला असला तरी कायम बाळकृष्णाच्या अंतःकरणाची काळजी करणारे बलराम दादा याच्यातून दिसून येतात. याच्यातही काळजी करणारी दिसून येतात, याच्यातूनही सेवा करणारी दिसून येतात. आपण देवाच्या अवताराच्या वेळेसच बोलून गेलो. म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा 8वा म्हणून गर्भ जरी अवताराला येणार असला तरी 7वा म्हणून शेषाने अवतार घेतला, शेषानी गर्भ म्हणून राहिले. याचं काय कारण आहे? याचं कारण सांगताना मागे एक विचार मी बोललो आहे, फक्त त्याला स्पर्श करून पुन्हा जातो. म्हणजे शेष असा विचार करतात की देव इथं 8वा अवतार म्हणून इथं घेणार आहेत ना, 8वा म्हणून या गर्भामध्ये येणार आहेत ना, मग शेषाने विचार केला जिथं आपला मालक येणार आहे तिथली जागा अगोदर स्वच्छ करावी, म्हणून 7व्यांदा गेले. 7व्यांदा गेले, गर्भ जाऊन स्वच्छ केला, सगळी जागा स्वच्छ केली. कारण शेष म्हणतोय की मी सेवक आहे, मग सेवकाचं काम आहे अगोदर जायचं, दुकान उघडायचं, झाडून काढायचं आणि मग मालकाने येऊन त्याच्या गल्ल्यावर बसायचं, तिथल्या गल्ल्यावर मग येऊन बसायचं असतं. शेष विचार करतो आपण सेवक आहे ना, मग इथं जरी आपल्याला मोठेपणा दिलेला असला, जरी भगवंतांनी सांगितलं असलं की यावेळेस तुला मोठेपणा, तू बलराम दादा जरी राम अवतारामध्ये लक्ष्मण होऊन लहानपणा स्वीकारलेला असला तरी आता मोठेपणा जरी दिलेला असला तरी सेवाभाव सोडायचं नाही, हे शेषाकडून स्वीकारावं, हे शिष्याकडून स्वीकारावं. इथं सुद्धा लहानपणामध्ये असलेले बाळकृष्ण आणि बलराम दादा जरी रांगायला लागलेले असले, रांगत असताना सुद्धा बलराम दादांनी भगवंताची काळजी घ्यावी, वेळोवेळी काळजी घ्यावी. याचा अर्थ बलराम दादा वेळोवेळी भगवंताची सेवाच करतायत, हे त्याच्यातून प्रतीत येत आहे. दोघांचं बंधुत्वाचं नातं. रांगता रांगता नामदेव यांनी फार गोड वर्णन केलं. भिंती धरोनिया उभे राहताती आधार जगती ज्यांचा असे. नामदेवराय वर्णन करतात भिंती धरून या उभे राहती. नामदेवरायांनी याच्यामध्ये बोलताना भगवंताची क्रिया आत्ताची सांगितली. भगवान काय करत आहेत? रांगत आहेत, मान्य आहे, पण रांगता रांगता भगवान परमात्म्यामध्ये असलेला बदल सांगताना नामदेवराय बोलतात हे दोघं काय करायला लागले? भिंती धरून या उभे राहतात. सरळ आहे, याच्यात काय अवघड आहे? लहान मुलगा हळूहळू भिंतीला धरून उभं राहण्याचा प्रयत्न करतो, याच्यात काही नवल आहे का? याच्यात काय नवल आहे सांगा? आपल्या घरातही पोरं तीच करतात की भिंत धरून या हळूहळू उभा राहण्याचा प्रयत्न करतात, याच्यात काही नवल नाही. पण नामदेवराय म्हणतात मला मात्र याच्यात नवल वाटायला लागलं. का? कारण देवानी भिंतीचा हात आधार घेतला आहे, बाळकृष्णाने भिंतीचा आधार घेतला आहे. नामदेवराय हसायला लागले. भिंती धरून या उभे राहताती असं म्हणून नामदेवराय हसायला लागले. कुणीतरी नामदेवरायला विचारलं असेल का हसायला लागलात? नामदेवराय म्हणतात काही नाही, या कृष्णाने भिंतीचा आधार घेतला हे बघून हसायला लागलो, कारण आधार जगती ज्यांचा असे, याचा सगळ्या जगाला आधार आहे आणि ही मात्र भिंतीचा आधार घ्यायला लागलाय म्हणून हसायला लागलो म्हटले. खरं बघायला गेलं तर याचाच सगळ्या जगाला आधार आहे. भगवान आहे म्हणून सगळं जग आहे.
याच्यापासून सगळं निर्माण झालं, ज्याच्यापासून सगळं निर्माण झालं त्याला त्याचा आधार घेण्याची, बरं त्याच्यातही नामदेवरायला आणखीन एक हसू आलं. नामदेवराय म्हणतात ज्याचा आधार घेत आहेत ते जग आहे, मुळात जग याचा आधार घेऊन आहे. वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर जग हे अध्यस्थ आहे आणि या अध्यस्थ असलेल्या जगाचं अधिष्ठान हा परमात्मा आहे. वेदांतामध्ये अनेकदा एक दृष्टांत दिला जातो, रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. साप हा भासलेला आहे आणि त्याला अधिष्ठान मात्र रज्जूचं नाम दोरीचं आहे. ही दोरी अधिष्ठान रूपाने आणि त्याच्यावर भासलेला आधार रूपाने आहे तो साप आहे. पण या सापाला आधार खऱ्या अर्थाचा दोरीचा आहे. तसं या संपूर्ण जगताला खऱ्या अर्थाचा आधार परमात्म्याचा आहे. पण इथं उलटं असं झालं आहे, परमात्माच आता जगाचा आधार घेऊन हळूहळू उठून उभा राहायचा प्रयत्न करायला लागला आहे. हळूहळू उठून उभा राहायचा प्रयत्न करायला लागला आहे. म्हणजे ज्याला जो सगळ्या जगाला आधार आहे तो मात्र इथं आधार दुसऱ्याचा आधार घेतोय. का घेतोय? नामदेवराय म्हणतात ही एक त्याची लीला आहे, ही एक त्याची लीला आहे. आणि याच्याकरता ब्रह्मसूत्र भाष्यानी सूत्र असं सांगितलं आहे, लोकवत्तू लीला कैवल्यम, लोकामध्ये भक्तिसुख वाढावं याच्याकरता भगवान करत असलेली एक लीला आहे. समजा भगवंतानी जर आधार घेतलाच नसता, रांगणाऱ्या मुलाने आधार घेऊन उभं राहावं हा सरळ आहे, क्रिया आहे, ही एक लहान मुलाची सहज क्रिया आहे. भगवंताला आधार घ्यायची गरज नाही, मान्य आहे. पण भगवंतानी आधार न घेता जर उभा राहायचा प्रयत्न केला असला तर यशोदेला वाटलं असतं भूत लागलं का काय, यशोदेला शंका आली असते, असं कसं काय झालं. अगोदरच यशोदेला वेगवेगळ्या शंका यायला लागलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या मनामध्ये कुशंका यायच लागलेल्या आहेत. नाही असं नाही, असलं काहीतरी यशोदेच्या मनामध्ये येऊ नये आणि यशोदेला काहीतरी कुणीतरी सांगून हाय कुणीतरी अद्भुत शक्ती आहे असं वाटू नये. आणि जर अद्भुत शक्ती आहे असं वाटलं तर यशोदा पुत्र म्हणून माझ्यावर प्रेम करणार नाही आणि मला यशोदेच्या जवळ जे प्रेम संपादन करायचं आहे ते वात्सल्य प्रेम करायचं आहे, संपादन करायचं आहे. मला दुसरं प्रेम नको आहे कोणतं, मला दुसऱ्या नजरेने मला बघायचं. मी मोठा आहे या नजरेने यशोदेने बघूच नये ही भगवंताची इच्छा आहे. भगवान म्हणतात मला बाळकृष्ण म्हणूनच यशोदेने बघितलं पाहिजे, गोकुळवासियांनी मला बाळकृष्ण म्हणूनच पाहिलं पाहिजे, गोपाळांनी माझ्याकडे एक सखा म्हणूनच माझ्याजवळ आलं पाहिजे, गोपिकांनी लाला म्हणूनच मला उचललं पाहिजे, नंदानी माझा मुलगा म्हणूनच डोक्यावरनं हात फिरवला पाहिजे. मला जर सगळे देव म्हणून पाया पडायला लागले तर या प्रेमाला मी मुकेल, हे प्रेम मला प्राप्त होणार नाही. आणि मला हे प्रेम प्राप्त करण्याकरता तर मी निर्गुणातला सगुणामध्ये झालो आहे. आणि म्हणून भगवंतानी आधार घेतला. नामदेवराय हसायला लागले. आधार जगती ज्यांचा असे, मुळात हा आधार आहे, अधिष्ठान आहे, सगळ्याचं मूळ आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना असं करतात, ज्ञानोबारांचा एक विरहिणीतला अभंग सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे. हा भगवान कोण आहे हे सांगताना ती गोपिका जेव्हा बोलते की नाही, ज्ञानोबारांनी ती विरहिणी सांगितलेली आहे. जीवीची या जीवा, प्रेमभावाची या भावा, तुझं वाचूनी केशवा अनुनावडे. याच्यातला जीवीची या जीवा, सगळ्या जीवाचा जीव म्हणजे तो परमात्मा आहे. हा कृष्ण, कृष्ण म्हणजे कोण आहे? सगळ्या जीवाचा जीव आहे. आणखीन जरा पुढं बोलतो, ज्ञानोबारांची एक ओवी फार गोड आहे. जे आधीची आधी, जे वृद्धीची वृद्धी, जे बुद्धीची बुद्धी, जीवाचा जीव. ज्ञानोबाराय 13व्या अध्यायामध्ये सांगतात, जे आधीची आधी, सगळ्या जगाचं मूळ जे आहे त्या मुळाचं मूळ म्हणून जर कोण असेल तर हा बाळकृष्ण आहे. वृद्धीची वृद्धी, वृद्धी म्हणजे वाढ, या वाढीची सर्वश्रेष्ठ वाढ म्हणून जर कोण असेल तर हा बाळकृष्ण आहे. जरा आणखीन पुढं बोलतो, बुद्धीची बुद्धी, आपल्याला आधार आपल्या बुद्धीचा आहे, पण बुद्धीने सुद्धा ज्याचा आधार घ्यावा अशी बुद्धीची बुद्धी म्हणून जर कोण असेल तर हा भगवान परमात्मा आहे. आणि जरा आणखीन पुढं बोलायचं झालं तर आपण म्हणतो आपल्याला आधार आपल्या जीवाचा, पण या जीवाला सुद्धा ज्याचा आधार आहे त्या जीवाचा जीव म्हणजे हा भगवान परमात्मा. जरा आणखीन पुढं बोलू, ज्ञानोबारायचं वर्णन करतात, जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिओनी असे पाणी. मेदिनी या शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी. आम्ही म्हणतो ही सगळी पृथ्वी आम्हाला आधार आहे. आम्ही म्हणायला लागलो आमचा आधार काय? ही पृथ्वी. बरं, सोप्या भाषेत बोलायचं झालं, मी आत्ता सध्या बसलेलो आहे, मी ज्याच्यावर बसलो ते हे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ मला आधार आहे, बरोबर आहे, हे मला आधार हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाला आधार ही पृथ्वी आहे. पण कधीतरी प्रश्न निर्माण होतो, या पृथ्वीला आधार कोणाचा आहे? ज्ञानोबाराय बोलतात, पृथ्वीला सुद्धा जो आधार आहे, मेदिनीची मेदिनी, पृथ्वीची पृथ्वी म्हणून जर कोण असेल तर तो हा परमात्मा आहे. बुद्धीची बुद्धी म्हणून जर कोण असेल तर तो हा परमात्मा आहे. जीवाचा जीव म्हणून जर कोण असेल तर तो हा परमात्मा आहे. जरा आणखीन पुढं बोलतो, तहान लागल्यानंतर आपल्याला काय पाहिजे असतं? पाणी. साधं उत्तर आहे. तहान लागली, काय पाहिजे आम्हाला? पाणी. मला तहान लागली, मला पाणी हवं आहे.
ज्ञानोबराय असा पुढचा विचार करतात, इतका सूक्ष्म विचार करतात. सगळ्याला सगळ्या क्रिया असतात, सगळ्यांच्या ठिकाणी सर्व क्रिया असतात, त्या क्रियेची माध्यमं भिन्न भिन्न असतात. आम्हाला तहान लागली, आमच्याकरता पाणी हे आधार आहे. आम्हाला तहान लागली, आमच्याकरता पाणी हे आमचा आधार आहे. दादा पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. मी मगा बोलून गेलो की आजचा दिवस काहीतरी वेगळाच उदयाला आलेला आहे. हरिभक्तीपरायण शंकर महाराजांचं तर आगमन आहेच आहे, पण त्याबरोबर आपल्या सर्वांचे सद्गुरू गुरुवर्य दादाही आज प्रवचनामध्ये इथं उपस्थित आहेत. माझ्या मातोश्री गुरुवर्य आई पण या ठिकाणी प्रवचनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आपल्या बोधले महाराज शिष्य परिवाराला सगळ्याला माहीत असेल, काल्याचं कीर्तन करावं तर दादानीच आणि कृष्णचरित्र ऐकावं तर दादाकडूनच. बरोबर आहे. बऱ्याचदा असं व्हायचं की जरी एखाद्या वेळेस मला दादांनी त्यांच्या जागेवर काल्याच्या कीर्तनाला पाठवलेलं असलं तर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या नियोजनाला जेव्हा ही लोक यायची तेव्हा ती बोलताना असं म्हणायची, जयवंत महाराज कीर्तन चांगलं करतात, पण दादा तुम्हीच बरं का काल्याला या. याच्यातला घोळ मला काही कळायचा नाही अनेक वर्ष. म्हणजे माझ्यासमोर बोलताना महाराज तुम्ही कीर्तन चांगलं करता, पण दादांना म्हणायचे दादा पण काल्याला तुम्हीच या बरं का. भले तुम्ही 7 दिवस नाही फिरकलं तरी चालेल, पण काल्याला तुम्ही या. कृष्णचरित्र ऐकावं तर दादांकडून ऐकावं. बऱ्याचदा आम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकायला बसलो की जणू काही गोकुळच काल्याच्या कीर्तनामध्ये अवताराला आलेला आहे असं काल्याचं कीर्तन दादांचं असतं. आणि म्हणून आज दादा कीर्तनामध्ये आपल्या प्रवचनामध्ये या कृष्णचरित्रामध्ये उपस्थित आहेत. तरी त्यांच्याच आशीर्वादाने जेवढा काही विचार या चालू असलेल्या विषयाचा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. थोडी तात्विक भूमिका मी मांडत होतो. मला लगेच लीलांकडे यायचं आहे, पण थोडी तात्विक भूमिका मी मांडतो आहे. ती तात्विक भूमिका माझी सरळ आहे. भगवान रांगायला लागले. का रांगायला लागले काल ऐकलं आहे. रांगणं म्हणजे काय असतं तेही कळालं आहे. देवानी रांगताना उजवा पाय पुढं का ठेवला, डावा पाय मागं का ठेवला हेही लक्षात आलं. पोट देवानी का लावलं नाही हेही लक्षात आलं. भगवान रांगायला लागले, मान्य आहे. पण रांगता रांगता रांगणारा हा रंगनाथ. या रंगनाथ शब्दाचा अर्थ काय? रंग या शब्दाचा अर्थ आनंद आहे आणि आनंदाचा तो नाथ आहे, आनंदाचा तो मालक आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं आहे. पण रांगणाऱ्या भगवंतानी काय केलं? भिंतीचा आधार घेतला आणि भिंतीचा आधार घेऊन रांगणारा भगवान परमात्मा उभा राहायला लागल्यानंतर भिंती धरोनिया उभे राहताती आधार जगती ज्यांचा असे असं नामदेवराय बाळक्रीडेमध्ये वर्णन करतात. नामदेवराय म्हणतात हा आधार यांनी भिंतीचा घेतला खरं, पण खरं तर सर्व जगाला ज्याचा आधार आहे तो निमित्त मात्र म्हणून भिंतीचा आधार घेऊन उभं राहिल्यासारखं करतोय. भगवान असं उभं राहायचा प्रयत्न करायचे. आता पुढं बोलू आणखीन. राहायला लागलेला प्रयत्न करायचे. यशोदा अशी बघायची. बघायला लागल्यानंतर भगवंताच्या लक्षात यायचं आपण जर असंच उभं राहिलो तर यशोदेला आनंद वाटणार नाही. मग उभं राहायचं आणि उगीच पडायचं खाली. भगवंतानी उगीच स्वतःहून उगीच पडणारा, स्वतःहून उगीच म्हणजे उभं राहता येत असताना सुद्धा पडणारा तो बाळकृष्ण आणि उभं राहता येत नसता राहता राहता सतत पडणारा आपला बाळकृष्ण. आपल्या घरातली जे आहेत ना ती आपली अशी. पण भगवंताचं असं आहे, भगवान उभं राहतात, त्याला पडायची गरज नाही. पण यशोदेला मी पडलेलं पाहिलं की यशोदेला बरं वाटतं म्हणून भगवान पडतात. मी खालीच पडलेलं बघितलं की यशोदेला हसू येतं म्हणून भगवान खाली पडतात. मी पडलेलं पाहिलं की परत मला लागलं का काय म्हणून बघण्याकरता यशोदा धावत माझ्याजवळ येते आणि यशोदेनी माझ्याजवळ धावत यावं याच्याकरता भगवान खाली पडतात. भगवंताचं हे पडणं आहे. मुळात खरं तर हा आधार आहे आणि हा आधार आहे सांगण्याकरता मी ज्ञानोबरायांची ओवी आपल्याला देत होतो. जे आधीची आधी, वृद्धीची वृद्धी, बुद्धीची बुद्धी, जीवाचा जीव, हा आधीचा आधी आहे. मेदिनीची मेदिनी, पृथ्वीची सुद्धा पृथ्वी म्हणून कोण असेल तर हा आहे. ज्ञानोबराय बोलतात. पाण्याबद्दल बोलताना ज्ञानोबराय बोलतात जे पाणी पिऊन असे पाणी. तहान लागली, आम्हाला पाणी प्यावं वाटायला लागलं. पण ज्ञानोबराय म्हणतात पाण्यालाच तहान लागल्यानंतर त्यांनी कुठं जायचं? पाण्याची सुद्धा तहान भागवणारं म्हणजे पाण्याचं सुद्धा पाणी जर कोण असेल तर तो हा परमात्मा आहे. मग पाण्याचं पाणी, मेदिनीची मेदिनी, जीवाचा जीव, बुद्धीची बुद्धी, आधीची आधी, वृद्धीची वृद्धी असलेला भगवान परमात्मा
काय करायला लागला, भिंतीला आधार म्हणून धरायला लागला आणि उठून उभं राहिल्यासारखं लटकच नाटकं करायला लागला आणि भगवान पुन्हा पुन्हा खाली पडायला लागला. यशोदेला आनंद वाटायचा. यशोदेच्या घरातल्या या बाळकृष्णाच्या लीला पाहून गोकुळातल्या आलेल्या गवळणींना आनंद वाटायचा. आनंदल्या नरनारी सगळ्या. बाळकृष्ण नंदा घरी ना आनंदल्या, सगळ्यांना आनंद वाटायचा. भगवान रांगत असताना, घरामध्ये राहत असताना दुपारची वेळ झाली, भूक लागली. यशोदेनी काही ताटामध्ये काही भात वगैरे आणून ठेवायचा आणि ते खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा. भगवंतांनी काय करायचं, त्या भातातले जे भाताचं आहे ते भाताचा घास खाता खाता, बाळकृष्णानी बलराम दादानी भाताचा घास खाता खाता त्या घरामध्ये कुठंतरी कोपऱ्यातून मांजर बघत असायचं. बाळकृष्णाकडे मांजर बघत असायचं लांबून कुठून तरी. भगवंताचं बरोबर लक्ष, भगवान असं बघायचे आणि मांजर आपल्याकडे बघतं हे भगवंताच्या लक्षात यायचं. मांजर आपल्याकडे बघतं हे भगवंताच्या लक्षात यायचं. भगवंतानी त्या मांजराकडे बघायचं आणि उगीच त्याला असं करायचं. बाळकृष्ण त्या मांजराला असं करायचं. आता खाय लागलेलं असताना जे बघतं, म्हणजे आपण खायला लागल्यानंतर जे बघतं त्याचं नाव मांजर. मांजर बघायला लागलं. मांजरांना असं बघितल्याबरोबर भगवंतांनी असा हात केल्याबरोबर ते मांजर देवाच्या जवळ यायला लागलं. देवाच्या जवळ आल्यानंतर भगवंतांनी काय करायचं, त्या मांजराला आपला जो घास आहे तो बाळकृष्णाने असं त्याला द्यायचा प्रयत्न करायचा. त्या मांजराने असं केलं की भगवंतांनी त्याचं मुंडकं धरायचं. बलराम दादांनी पाठीमागून शेपटी वाढायची, ह्यानं मुंडकं वाढायचं, यानं शेपटी वाढायची. ह्या दोघाचा हा खेळ चालायचा. त्या मांजराला मांजर म्हणायचं, कुठून दुर्बुद्धी सुचली, यांच्या ताब्यात सापडलो, कुठून दुर्बुद्धी सुचली. आणि मग असं वडावडी करायला लागल्याबरोबर असं वडावडेल ती मांजर बितरून जायचं. यशोदेने बघितलं, काय करायला लागला म्हटलं की त्यांनी सोडायचं. सोडलं की मांजर पळायचं. पळून गेल्याबरोबर बाळकृष्णाने सांगायचं, आई आता येतच नाही बरं का, आता ती येत नाही, सारखं सारखं येतं की नाही, तुला त्याच्यापासून दुधाचं रक्षण करावं लागतं ना, आता येतच नाही, काळजीच करू नको असं म्हणायचं. आणि दुसऱ्या दिवशी नेमकं जेवायला बसलं की पुन्हा मांजर हजरच. मांजराचा स्वभाव आपल्याकडे असा सांगितला जातो, त्याला कुठंही नेऊन सोडा ते घरी येतं, कुठंही नेऊन सोडा ते घरी येतच. म्हणजे कुठंही नेऊन सोडा घरी येतं म्हणण्यापेक्षा एका माणसाने मांजराला इतक्या लांब नेऊन सोडलं की स्वतःचाच पत्ता विसरला, मग त्याच्या मागं मागं घरी आलं. मांजर आहे शेवटी, ते मांजराचं काही सांगता येत. भगवंतानी त्या मांजराबरोबर खेळ खेळायचा. भोजना बैसती घास घेती हाती, नामदेवराय बाळक्रीडेत वर्णन करतात. भोजना बैसती घास घेती हाती, मांजरे देखीती दुरुनिया. भोजना बैसती घास घेते हासी, हातात घास घेतल्याबरोबर मांजरं लांबून पाहायला लागलं की भगवंतानी त्याला असा हात करून बोलायचं. घरात जेवताना नेमकं जर एखादं माकड आलं की देवाने असं दोन्ही त्या माकडाचे कान धरायचे नाही, असं ओढायला सुरुवात करायची. ओढायला लागल्यानंतर यशोदाला भीती वाटायची की त्या माकडानं काही केलं तर, आणि म्हणून यशोदा रोहिणीला म्हणायची, अगं रोहिणी कुठपर्यंत याला सांभाळायचं ग, कुठपर्यंत याला लक्ष द्यायचं, किती मी याला सांभाळावे. नामदेवराय वर्णन करतात, किती मी याला सांभाळायचं म्हटलं, कुठं याच्याबद्दल लक्ष द्यायचं. भगवान परमात्म्याबद्दल बोलताना नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे स्वामी सर्वांचा जो साक्षी, नामा म्हणे स्वामी सर्वांचा जो साक्षी, धरी तसे पक्षी चंचुवाते. नामा म्हणे स्वामी सर्वांचा तो साक्षी, धरी तसे पक्षी चंचुवाते. हा सर्वांचा साक्षी असलेला परमात्मा काय करायचा, पक्षीजवळ आल्यानंतर त्या पक्षाची चोच पकडायचा आणि चोच वाढायला सुरुवात करायची. नामदेवराय म्हणतात, खरं तर हा सगळ्याचा साक्षी आहे. साक्षी असलेला परमात्मा भिंतीला धरून उभा राहायचा प्रयत्न करतोय. साक्षी असलेला परमात्मा मांजराला धरून त्याच्या मुडक्याला दाबायचा प्रयत्न करतोय. साक्षी असलेला परमात्मा माकडाचे कान ओढायचा प्रयत्न करतोय. साक्षी असलेला परमात्मा पक्षाच्या चोची ओढायला सुरुवात करतोय. नामदेवराय म्हणतात, एकदा तर फारच गंमत झाली. काय झाली, काही नाही म्हटले, सकाळची वेळ होती आणि नंदबाबा असे दात घासायला उभा राहिले. सकाळची वेळ, दात घासायला लागल्यानंतर बाळकृष्णाने नंदबाबाकडे बघितलं आणि दात घासायला बघितल्यानंतर पलीकडे पडलेली काठी उचलली आणि उगीच तोंडात इकडून तिकडून, दात सुद्धा आलेले नाहीत, आणखी घासायला सुरुवात केली. असं एकदा नंदाने असं घेतलं की त्यानं तिकडंच करायचं, इकडे केलं की इकडंच करायचं. जसं नंदबाबा करतात तसं करायला लागले. नंदबाबाला बापालाच वाकडं लाकूड दाखवण्याची सवय ही बाळकृष्णापासूनच सुरू झाली, ती काय आत्ताची अशातला भाग नाही. बाळकृष्णाने तसं करायला सुरुवात केली. यशोदेनी त्याच्या अंगावर थापटलं, घरात नेलं, न्हाणीमध्ये घेऊन गेली. आदरणीय परमादरणीय शंकर महाराज, त्यांना पुढे कीर्तनाला जायचं आहे, पण तरीही आपल्या आज प्रवचनामध्ये उपस्थित आहेत. आपल्या प्रवचनमालेच्या वतीने भगवन देवस्थानच्या वतीने त्यांचा या ठिकाणी पूजन होतं आहे.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु भोजराज महाराज की जय. नामदेवराय विचार सांगतात बाळकृष्णाच्या ह्या लीला सुरू. यशोदेने विचार केला काय करावं याला, कोणत्याही पद्धतीने समजावून सांगितलं तरी हा ऐकत नाही. सकाळची वेळ, यशोदेने त्याला आत नेलं, स्नान घातलं, आंघोळ घातली, चांगले कपडे नेसवले, गंध वगैरे लावला, सगळं अगदी चांगल्या पद्धतीचं बालक अगदी व्यवस्थित पद्धतीने त्याला नटून तटून सगळं तयार केलं. आणि यशोदेने बाळकृष्णाला सांगितलं, कृष्णा आता सांगते ऐक बरं, घाण करायची नाही, काही अजिबात घाण करायची नाही, कुठेही हात लावायचा नाही, हात घाण करायचा नाही, तोंड घाण करायचं नाही, पाय घाण करायचे नाहीत, इकडं तिकडं कुठीकडे जायचं नाही, मी सांगते तेवढं ऐकायचं. बाळकृष्णाने सांगितलं काही हरकत नाही. असं म्हणून यशोदा आतमध्ये गेली. भगवान परमात्मा विचार करतात बाहेर जायचं नाही, कुठं हात लावायचा नाही, कुणाकडे रांगत जायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही, आपण करायचं काय असं म्हणून भगवान उभा राहिले होते. नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे बरं का. खरं तर हे दादांनीच सांगावं, पण दादांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. नामदेवराय वर्णन करतात, मुतुनिया हाते भूमिशी सारवेती, शू केली. आता जास्त बोलत नाही, शू शी सगळे शब्द माहीत आहेत. भगवान परमात्म्याने देहधर्म शू केली. बरं, शू केल्यानंतर भगवान काय करतात, त्याच्यातच हात लावतात. असं आपली पोरं असंच करतात, बरोबरच आठवायला लागलं सगळ्याला. आता असा हात त्याच्यामध्ये टाकला. बरं, तेवढ्यावर गप्प बसलेत. नामदेवराय म्हणायला लागले, मुतुनिया हाते भूमी सारविती पोटाशी पुसती दोघे जण. हे दोघंच्या दोघं काय करायला लागले, एक तर घाण केली आणि घाण करून त्याच्यामध्येच असा हात सगळीकडे असा टाकला आणि ते घाण झालेले हात यशोदा लांबून बघायला लागली. एक तर यांनी शू केली आहे, घाण केली आहे, बरं सगळीकडे ओलं करून टाकलंय. बरं, ही पोरं काय आहे मला कळत नाही. या लहान मुलांचं सुद्धा हा देहधर्म कधी येतो सांगता येत नाही. मला बऱ्याचदा घरी आम्ही जातो ना, घरी गेल्यानंतर आम्हाला ती त्यांनी जी लहान मुलं असतात ना, ती लहान मुलं आमच्या अंगावर देतात, महाराज घ्या म्हणून. कशा करता देतात कोणास ठाऊक. आणि त्या भाद्राला सुद्धा नेमकं आमच्या अंगावर आलं की त्याचा देहधर्म आठवतो. आणि मग ते परत म्हणतात, अरे असं केलं का. मग आम्ही म्हणतो नाही नाही, लहान मुलांना लघवी करणं चांगलं असतं. उगं म्हणायचं काय करायचं आता, हे काय चांगलं असतं का. उगे म्हणायचं चांगलं असतं, काही हरकत नाही, असू द्या असं म्हणायचं. नाही म्हणावं तर पुरा घरी बोलवत नाही, त्याच्यापेक्षा चांगलं असतं म्हटलेलं बरं. नामदेवराय सांगतात, हिने घाण केली, सगळे असे हात याच्यामध्ये असे टाकले, अंगाला पुसायला सुरुवात केली. यशोदेला राग आला, काय करायला लागलास म्हणून यशोदेने पुन्हा त्याला हातमध्ये घ्यावं, पुन्हा त्याला स्नान घालावं, पुन्हा त्याला नटून थटून बाहेर आणावं. पण भगवंताचं हे सगळं चालूच आहे. भगवान या लीला करतात. या लीला का करतात, कारण याच्यातून भक्तीचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. भगवान म्हणतात तसं बघायला गेलं तर मी ज्ञानस्वरूप आहे, पण फक्त ज्ञानस्वरूपाचा विचार करायला गेलो तर रुक्षता येते, फक्त ज्ञानाचा विचार करायला गेलो तर कठीणता येते, रुक्षता येते, माधुर्यता येत नाही, प्रेम उत्पन्न होत नाही. आणि मला तर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे. आणि म्हणून हा भगवान परमात्मा अशा लीला करता करता यशोदेने कधी भगवंताला दटवायचं, कधी घरातली कामं करण्यामध्ये बघणं असायचं. संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकत्रित करणं तसं बघायला गेलं फार कठीण असतात. संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकत्रित करणं तसं बघायला गेलं तर फार कठीण असतात. सकाळची वेळ असावी, घरातली कामं भरपूर पडलेली. यशोदा विचार करते घरातली कामं करावी का याच्या नादी लागावं. बरं, याच्या नादी लागत बसावं, याच्याकडेच बघत बसलो तर घराची कामं आपल्याला संपणार नाही. घरची कामं केली पाहिजे, घरातली कामं ही घरातल्याच मंडळींनी केली पाहिजे. म्हणून एके दिवशी यशोदा काही बाकीची कामं आणि मुख्य कामामध्ये दोन प्रकार असतात. मग बाकीची काही क्षुल्लक कामं होती ती घरातल्या दासींना सांगितली आणि काही मुख्य कामं करण्याकरता यशोदा तयार झाली. त्याच्यातलं एक महत्त्वाचं काम असतं दही मंथन करण्याचं. काल आपण थोडं त्याच्यावर बोललो. दही मंथन करण्याकरता लोणी काढायचं आणि बाळकृष्णाला द्यायचं आहे. म्हणून दही मंथन करण्याकरता यशोदा मंथन करण्याकरता म्हणून बसलेली आहे. आणि मंथन करता करता घरातली कामं करण्यामध्ये मग्न झालेली आहे, संसारिक काम करण्याकरता मग्न झाली. याच्यावर भाव काढताना एकाने फार गोड भाव काढलाय. भगवान निरुपाधिक आहे, मुळात भगवान निर्गुण आहे, निराकार आहे, निरूप आहे. निर्गुण निराकार निरवयव असलेल्या भगवंतानी नाम आणि रूप धारण केलं तर भगवान परमात्मा नंदाच्या घरामध्ये क्रीडा करायला लागले.
नाव आणि रूप धारण केलं तर देवसुद्धा जिथं संसारातल्या घरामध्ये क्रीडा करण्याकरता तयार होतो, जी मुळातच नाव आणि रूप धारण करून आलेली यशोदा संसारातल्या क्रिया करण्यामध्ये का मग्न होणार नाही. साधं नाव आणि रूप धारण केलं तर भगवान परमात्मा त्याचं स्वतःचं मोठेपण विसरतो आणि सामान्य क्रिया करण्यामध्ये तल्लीन होतो. नाव आणि रूप धारण केलेली यशोदा दह्याचं मंथन करायला लागलेली आहे. यशोदा दह्याचं मंथन करत असल्यामुळे खरं बघायला गेलं तर दहीसुद्धा सुखरूपतेला प्राप्त झालेला आहे, कारण हात दह्याच्या त्या मंथनाकरता यशोदेचा लागलेला आहे. मंथन करता करता बाळकृष्ण झोपलेला आहे आणि मंथन करता करता सतत भगवंताचं ध्यान आहे, सतत कृष्णाचं ध्यान आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कृष्ण काय करतो याच्याच गोष्टी आठवते आहे. आणि असं मंथन करता करता एकदम भगवंताला जाग येते. याच्यावर डोंगरे महाराजांनी एके ठिकाणी फार गोड भाव सांगितला आहे. ते म्हणतात की खरं बघायला गेलं तर रोज बाळकृष्णाला झोपेतून उठवावं लागायचं यशोदेला. आता उठ कृष्णा उठ म्हणावं लागायचं. पण आज मात्र यशोदा मंथन करताना इतकी मग्न झाली आहे, ती सतत कृष्ण कृष्ण ध्यान करण्यामध्ये ती मग्न होऊन ती मंथन करते आहे. आणि काही वेळानंतर एकदम भगवंताला आपोआप जाग येते आणि भगवान परमात्मा रांगत यशोदेच्या जवळ येतात. रोज मात्र बाळकृष्णाला उठवावं लागत होतं आणि आज मात्र उठवायची गरज नाही, आपोआप स्वतःहून उठला. असं का झालं याच्यावर बोलताना डोंगरे महाराज असं सांगतात की खरं बघायला गेलं तर यशोदा मंथन करताना सतत कृष्णाचं ध्यान करते आहे, कृष्णाचं नामस्मरण करते आहे आणि भगवंताच्या कानावर जेव्हा भगवंताचं नाव पडतं तेव्हा भगवंत झोपेतून जागा होतो. त्याला जागा करायची गरज नाही. जिथं भगवंताचं नाम चालू असेल भगवान तिथं स्वतःहून जातो. यशोदेच्या जवळ जातात, अंगावर पाठीमागून असा हात लावतात. यशोदेचं हे मंथन चालू होतं. यशोदेला सांगतात आई मला भूक लागली आहे, मला दूध प्यायचं आहे, मला स्तनपान करायचं आहे, मला दूध प्यायचं आहे, मला दूध दे. यशोदेने आपलं काम सोडलं, मांडी घातली, त्याच्यावर भगवंताला घेतलं, स्तनपान करायला सुरुवात केली. भगवान परमात्मा स्तनपान करायला लागले. यशोदा अगदी मग्न आहे. दुसऱ्या बाजूला दूध चुलीवर ठेवलेलं होतं तापायला. इकडं हा दह्याचा असणारा डेरा आहे आणि लोणी दह्याचा इकडं डेरा आहे. दुसऱ्या बाजूला चूल आहे, त्या चुलीवर दूध तापायला ठेवलं आहे. मध्ये यशोदा बसली आहे. यशोदेच्या मांडीवर बाळकृष्ण आहे, स्तनपान करण्यामध्ये मग्न आहे, स्तनपान करतोय. पलीकडे दूध आहे, चुलीवर ठेवलेलं आहे. भगवंतानी स्तनपान करता करता हळूच त्या दुधाकडे बघायचं. त्या पातेल्यात असलेलं जे दूध आहे त्या दुधाला माहीत आहे की इथं मांडीवर बसलेला बाळकृष्ण आहे. त्या दुधाला वाटायला लागलं की आपण बाळकृष्णाला पाहिलं पाहिजे. भगवंतांनी सांगितलं मला पाहायचं असेल तर अगोदर तापावं लागतं, त्याच्याशिवाय मी दिसत नाही. मला बघायचं असेल तर अगोदर तप्त व्हावं लागतं, त्याच्याशिवाय मी दिसत नाही. तुम्ही असं कधीही आला तर मी दिसत नाही, त्याच्याकरता अगोदर माझ्याकरता मला तप्त व्हावं लागेल. आणि तप्त व्हायचं म्हणून अग्नीला आदेश केला. अग्नी असा अग्नी वाढला, त्याच्याबरोबर त्यातलं दूध ते तापायला लागलं, दूध तप्त व्हायला लागलं. भगवान म्हणतात माझ्याजवळ यायचं आहे ना, मला बघायचं आहे ना, तप्तता पाहिजे. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आटविले पाय. तुकाराम महाराज सांगतात मग आहे, पण अगोदर संसाराच्या तापे तप्त झालो मी देवा. संसाराच्या ताप्याने तप्तता यावी लागेल. ही तप्तता संसाराच्या तापाने असणं ही प्रतिकूलतेच्या दृष्टीने विचार केला आणि साधनेच्या दृष्टीने केलेली तप्तता ही अनुकूलतेच्या दृष्टीने विचार केला. साधना करून सुद्धा तप करावं लागेल, तप्त व्हावं लागेल, त्याच्याशिवाय माझ्यापर्यंत येता येणार नाही. दूध असं वरती यायला लागलं. ते कशा करता? कृष्ण दर्शना करता. त्या दुधाची इच्छा आहे कृष्ण दर्शनाची. दूध असं वरती यायला लागलं आणि वरती यायला लागलेलं बघितल्याबरोबर यशोदेने पाहिलं दूध वरती यायला लागलंय. यशोदा विचार करते अरे दूध वरती यायला लागलं, याचा अर्थ आता दूध उतू जाईल, दूध नाश होईल. म्हणून यशोदेने काय केलं, भगवंताला खाली टाकलं आणि त्या दुधाकडे धावली. भगवंताला खाली टाकलं आणि ते दुधाकडे धावली. का धावली? यशोदेने भगवंताला खाली टाकून दुधाकडे यशोदा का धावली याची 2-3 कारणं सांगितली जातात. ऐका. मुळात भगवान परमात्मा मांडीवर आहेत बाळकृष्ण रूपाने. भगवंताला पाहण्याकरता दूध व्याकुल झालंय. भगवान म्हणतात मला बघायचं असेल तर तप्त व्हावं लागेल, त्याच्याशिवाय तुला मी दिसणार नाही. म्हणून ते दूध तापायला लागलेलं तप्त झालेलं दूध असं वर येतं. दूध वर आल्यानंतर त्या दुधाला पाहिल्यानंतर यशोदेनी बाळकृष्णाला खाली टाकलं आणि खाली टाकून यशोदा त्या दुधाकडे धावायला लागली. यशोदा असं विचार करते मी इथं दूध जरी याला पाजत असले तरी
तिथं असलेलं दूध आणि याला पाजत असलेल्या दुधाचा विचार करताना यशोदा म्हणते, याला काय मी पुन्हा येऊनसुद्धा दूध पाजू शकते, पण एकदा जर ते दूध उतू गेलं तर पुन्हा दूध शिल्लक राहणार नाही. ही संसारिकाची व्यथा यशोदा याच्यातून मांडते. हा एक अर्थ आपल्याला भाव काढताना सांगितला जातो. दुसरा एक भाव काढताना भक्ती रसायनाने असा सांगितला आहे, यशोदेची ही क्रिया म्हणजे सांसारिक माणसाचा एक स्वभाव सांगते. ऐका, मांडीवर बाळकृष्ण आहे आणि बाळकृष्ण असताना सुद्धा यशोदा बाळकृष्णाला टाकते आणि तापाय लागलेल्या दुधाकडे धावत पळते. याच्यावर बोलताना हरिसुरू भक्ती रसायनामध्ये असं म्हणतात, याच्यातून एक सामान्य संसारिक माणसाचा स्वभाव दिसून येतो. काय आहे सामान्य संसारिक माणसाचा स्वभाव? सामान्य माणसाचा स्वभाव असा असतो की एखाद्या ठिकाणी काय सहन झालं नाही. ऐका, यशोदेला सहन झालं नाही, दूध वर आलेलं यशोदेला सहन झालं नाही. याचा अर्थ आता दुधाचा नाश होणार आहे. हे दुधाचा नाश होणार आहे, यशोदेला सहन झाला नाही. याचं कारण सांगताना आपल्याला भक्तिशास्त्रातून माणसाचा स्वभाव असा सांगितला जातो, एखाद्या गोष्टीमध्ये कारणाशिवाय जर एखाद्या वस्तूचा नाश होत असेल तर सांसारिक माणसाला तो सहन होत नाही. हा माणसाचा स्वभाव आहे. एखादा जर असं नाश व्हायला लागलं तर माणसाला सहन होत नाही. बघा ना किती वाया चाललंय असं लोक म्हणतात. जुनी लोक जी असतात ना, त्यांना विनाकारण होत असलेला नाश हे सहन होत नाही, पटत नाही. यशोदा विचार करते, अरे दूध उतू चाललंय म्हणजे दुधाचा नाश होणार आहे. दुधाचा होणारा नाश यशोदेला सहन होईना, संसारिक पदार्थाचा होणारा नाश यशोदेला सहन होईना आणि तो पटेना म्हणून यशोदेने बाळकृष्णाला टाकलं आणि त्याच्याकडे धावत निघाली. आणखीन एक कारण सांगताना फार गमतीचं कारण सांगितलंय. याच्यातून काय बोध घ्यावा? याच्यातून एक महत्त्वाचा बोध सांगतात. यशोदा बाळकृष्णाला मांडीवर असतानाही खाली टाकते आणि दुधाकडे धावत जाते. याच्यातून काय बोध घ्यावा? याच्यातून संसारिक माणसाचं एक चित्रण करताना भक्तिशास्त्रकार असं सांगतात, संसारिक माणसाचा स्वभाव असा आहे की अमूल्य वस्तू आपल्याजवळ असतानासुद्धा क्षुद्र वस्तूच्या प्रेमापोटी अमूल्य वस्तूचा त्याग करून क्षुद्र वस्तूकडे धावणारा जो आहे त्याला म्हणायचं संसारिक माणूस. कळलं का? बघा, अमूल्य वस्तू आहे. बाळकृष्णासारखं अमृत आपल्या मांडीवर असताना सुद्धा यशोदा बाळकृष्णाला खाली टाकते आणि क्षुद्र असलेल्या दुधाकडे मात्र धावत जाते. भक्तिशास्त्रकार असं सांगतात की क्षुद्राला बघून क्षुद्र वस्तूचं प्रेम, संसारिक वस्तूचं प्रेम, अनात्म वस्तूचं प्रेम माणसाच्या हृदयामध्ये इतकं कोरलं जातं की त्याच्याजवळ खऱ्या अर्थाची पारमार्थिक वस्तू असताना सुद्धा ती बाजूला टाकून त्या क्षुद्र असलेल्या वस्तूकरता माणूस धावत जातो. मी उदाहरणं देतो आपल्याला. बऱ्याचदा आपल्याकडे असं घडतं की चांगली वस्तू आपल्याकडे असताना सुद्धा चुकीच्या वस्तूच्या हव्यासापोटी चांगली वस्तू आपण टाकतो आणि चुकीच्या वस्तूच्या पाठीमागं धावत जातो. अनेकदा उदाहरणं देता येतील. साधं उदाहरण देतो. एखाद्या बाजारामध्ये माळा विकणारी दुकानं असतात बघा. माझा मुद्दा लक्षात घ्या. पण यशोदा बाळकृष्णाला खाली टाकते आहे आणि कुणाकडे धावते आहे? दुधाकडे. याच्यातून काय शिकावं? दूध या शब्दाचा अर्थ आहे संसारिक वस्तू, बाळकृष्ण या शब्दाचा अर्थ आहे पारमार्थिक वस्तू. आपल्याजवळ पारमार्थिक अमूल्य वस्तू असताना सुद्धा संसारिक असलेल्या सामान्य दूध नावाच्या वस्तू करता यशोदा मात्र बाळकृष्णाला टाकून पळत जाते आहे. याचा अर्थ संसारिक माणसाचा स्वभावच असा आहे, चांगलं असलेलं टाकायचं आणि वाईटाच्या मागं धावत निघायचं. चांगलं असलेलं टाकायचं आणि वाईटाच्या मागं धावत निघायचं. कित्येक उदाहरणं मी तुम्हाला या संबंधाने देईल. चांगली जी वस्तू आहे त्याचा स्वीकार करायला माणूस कधी तयार होत नाही, पण जी चुकीची वस्तू आहे ती घेतल्याशिवाय राहत नाही. चुकीचं आहे हे कळताना सुद्धा घेतल्याशिवाय राहत नाही. चांगली वस्तू आमच्या जवळ आहे, तिचं महत्त्व आम्हाला कळत नाही. भले एखाद्या वेळेस ती चांगली वस्तू आम्ही बाजूला टाकतो, पण चुकीच्या वस्तू करता धावत जातो. उदाहरण सोपं आहे. माळा विकणारी दुकानं असतात, त्याच्यामध्ये मोत्यांच्या माळा असतात. नकली मोत्यांच्या माळा विकणारं दुकान, छोटं बाजारातलं दुकान. ते काय असली असणार आहे का? छोट्या बाजारातलं ते दुकान, छोटं दुकान होतं. नकली माळा होत्या त्याच्याकडे, सगळ्या नकली माळा विकायचा तो. नेमकं त्या नकली माळामध्ये काय झालं? त्याचं प्रारब्ध म्हणा, भाग्य म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, त्याचं प्रारब्ध बलवत्तर झालं. त्या नकली माळा जवळजवळ 50-100 नकली माळा त्याच्याकडे होत्या आणि त्याच्यामध्ये एक येतानाच, वरून येतानाच माल येताना एक असली माळसुद्धा त्याच्यात आली होती. लाखो रुपये किमतीची माळही त्याच्यात आलेली होती. हा सगळ्या रोज विकतोय नकली आणि याच्यामध्ये एक येऊन पडली असली. पण हा रोज नकली विकत असल्यामुळे याला असली कोणती नकली कोणती कळायचा विषयच नाही, कारण याची दृष्टीच नकली आहे ना. त्यामुळे याचं सगळं नेहमी बघायचं ते सगळं खोट्या माळा बघण्याच्याकडे याची दृष्टी आहे. खोट्या माळा विकणारा हा दुकानदार, याच्यामध्ये नेमकी एक लाखो रुपये खरी माळी येऊन पडलेली होती, पण याला खोटी कोणती खरी कोणती कळत नव्हती. खोट्याच माळा समजून सगळ्या विकत होता. नेमकं एक गिराईक त्याच्या दुकानामध्ये आलं, त्या माळा बघायला लागलं. माळा पाहता पाहता ती खरी असलेली मोत्याची माळसुद्धा त्याला दिसायला लागली. या गिरायकाला चांगली पारख होती.
खरी कोणती आणि खोटी कोणती याला चांगली पारख होती. या गिरायकाने विचारलं, दुकानदार या माळेची किंमत काय? त्यांनी सांगितलं 150 रुपये. म्हटलं या 150 रुपये, या 150 रुपये. सगळ्या विचारायला लागलं. दुकानदारांनी सांगितलं, हे बघा, गिरायकाला सांगितलं, मालक एकदाच सांगतो, कोणतीही माळ घ्या 150 रुपये, कोणतीही घ्या 150 रुपये. जी खरी होती लाखो रुपयाची तिला हात लावला या गिरायकानी आणि विचारलं, हिची किंमत काय? तो म्हटलं, अहो सांगितलं ना एकदाच तुम्हाला, कोणतीही घ्या 150. नाही हिची, अहो तिची सुद्धा 150. आता 150 रुपये ही माळ आहे लाखो रुपये किमतीची. दुकानदारांनी सांगितली किती? 150. मला सांगा, आपण काय केलं असतं? घेतली असती का नाही लगेच? आपल्याला असं भेटत नाही ती गोष्ट निराळी, पण समजायला काय हरकत आहे? प्रवचनात तासभर आपल्याला घेतली असती. यांनी लगेच घेऊन टाकावं ना. पण माणसाचा स्वभाव कसा असतो बघा. माणसाला एक सवय लागलेली आहे. काय? दुकानात गेलं, दुकानदारानं जो भाव सांगितला त्या भावावर लगेच होय म्हणायचं नाही. बरोबर आहे का नाही दादा? ते दुकानदार गिराईक काय म्हणतं, जरा तरी कमी करा की, बरं ना, काहीतरी कमी करा की. बरं इतर वेळेस सोडा, हो श्रावणात तरी का असतं कोणाच ठाऊक, काय श्रावणात कमी करावं असा नियम आहे काय? श्रावणात तरी थोडं आता तरी कमी करा. त्यांनी सांगितलं, हो एवढं काही 150 सांगता, काहीतरी कमी करा की. त्यांनी सांगितलं, अजिबात नाही, एकच भाव लिहिलेला आहे. तो म्हटलं, अहो नाही काहीतरी, नाही अजिबात नाही. तुम्ही म्हणाल, गिराईक म्हणाल, हे बघा मी 100 रुपये देतो. दुकानदाराने सांगितलं, अजिबात नाही, 150 म्हणजे 150. ते म्हटलं, नाही बघा अजिबात नाही. एक तासभर झालं नाही. याला वाटायला लागलं, आपण सकाळ सकाळ याच्या दुकानात गेलो आहे, जरा फिरून आल्यानंतर मात्र हे कमी करेल, संध्याकाळच्या वेळेला कमी करेल म्हणून हे गिराईक गेलं. बघू म्हटले संध्याकाळच्या वेळेला. गिराईक गेलं. दुकानदारांनी विचार केला, गेलं तर गेलं, काय हरकत नाही, बाकी कोणीतरी येईलच की म्हटले. आणि एक गिराईक सगळे काय असेल ते माळा विकायचं झालं. संध्याकाळी 6 वाजता पुन्हा याच्या दुकानात गेला आणि याच्या दुकानात गेला. म्हटलं, हो ते माळेचं. ते म्हटलं, हे बघा 150 रुपये सांगितलं ना. त्याने ते याच्यामध्ये माळा बघायला सुरुवात केली. नेमकं जी होती ना खरी माळ, ती खरी माळ कोणतरी गिराईक घेऊन गेलं. त्याने इकडं तिकडं बघायला सुरुवात केली. म्हटलं, अहो ती माळ कुठं आहे? दुकानदार म्हटलं, ती म्हणजे कोणती? अहो सकाळी दाखवलेली. दुकानदार म्हणायला लागला, सगळ्या माळा सारख्याच होत्या आणि 3 ही कुठली? तसं नाही हो, इकडल्या कोपऱ्यात होती ना ती दाखवलेली अशी केलेली. ते म्हटलं, हो ती विकली की. केवढ्याला विकली? 150 रुपये. तुम्हाला जेवढी सांगितली तेवढ्यालाच विकली. त्या गिरायकांनी बोलायला सुरुवात केली, काय तुम्हाला अक्कल आहे का? दुकानदाराला बोलायला लागला, तुम्हाला काय वेडपट आहे का? काय व्यवहार कळतो का? अहो ती खरी मोत्यांची माळ होती, मला खरं काय आणि खोटं काय चांगलं कळतंय. लाखो रुपये किमतीची माळ होती तुम्ही फक्त 150 रुपयाला विकली. काय वेडपट आहे तुम्ही? काय व्यवहार शून्य आहे? काय अक्कल आहे का तुम्हाला? असं बोलायला सुरुवात केली. ही खरी माळ तुम्ही, लाखो रुपये किमतीची माळ तुम्ही 150 रुपयाला विकली, 150 रुपयाला विकली. काही तुम्हाला व्यवहार कळत नाही? कशाला दुकान टाकून बसलात म्हटले? काही व्यवहार कळत नाही. सगळं बोलून झाल्यानंतर त्या दुकानदारांनी विचारलं, ती खरी मोत्याची माळ होती? हो. तुम्हाला माहीत होतं ते? हो माहीत होतं. तुम्ही कितीला मागत होता? म्हटले 100 रुपयाला. मग त्या दुकानदारांनी सांगितलं, तुला जर ती माहीत होती तर तू 50 रुपयाकरता तू का सकाळी सोडली? व्यवहार शून्य मी आहे का तू आहे? अक्कल शून्य मी आहे का तू आहे? तुला जर हे कळत होतं की ह्याची लाखो रुपये किंमत आहे तर तू 50 रुपयाकडे बघायचंच नव्हतं ना. लाखो रुपये किमतीची माळ 50 रुपयाकडे बघून सोडून दिली. तसं बाळकृष्ण लाखो रुपये किमतीचा मांडीवर असताना साध्या 50 रुपयाच्या दुधाकडे टाकून धावत निघाली. यशोदा त्याच्याकडे धावत निघाली. अरे क्षुद्र वस्तूकडे बघून मौल्यवान असलेला परमात्मा खाली टाकला. भक्तिशास्त्र सांगतं संसारिक माणसाचा स्वभाव असा आहे. संसारिक माणसाचा स्वभाव असा आहे, यशोदेला त्यातून दाखवायचा आहे की संसारिक माणसाचं संसारिक वस्तूवर एवढं प्रेम आहे की जवळ असलेला अमूल्य असल्या पद्धतीचा जे असलेला परमात्मा टाकून संसारिक वस्तूकडे धावत निघते. म्हणून यशोदा धावायला लागली. मान्य आहे, दूध वरती आलंय. ऐका, मला फक्त भाव सांगायचे. कथा सगळ्यालाच माहिती आहे, काय झालं कसं झालं सगळ्याला माहिती आहे. दूध वरती आलेलं होतं. दूध वरती आलेलं जे होतं ना दूध, ते दूध उतू गेलं. ते दूध होतं ना ते वरती आलेलं ते उतू गेलं. दूध जातसे उतून कृष्णाशी टाकून दूध उतू गेलं. आता दूध उतू का गेलं? पहिला मुद्दा होता आपल्याला, दूध वरती का यायला लागलं? त्याचं उत्तर आपण असं देत होतो की दुधाला वाटायला लागलं कृष्ण दर्शन घ्यायचं आहे, पण याच्याकरता तप्तता व्हावी लागेल म्हणून अग्नी वाढायला लागला, तप्त झालं. दूध वरती आलं आणि वरती आल्यानंतर दूध उतू गेलं. याचा अर्थ ते खाली सांडलं, अग्नीमध्ये पडलं. बरोबर आहे? दूध अग्नीमध्ये जे पडलेलं आहे, खाली आलेलं आहे, ते का आलं? अग्नीमध्ये येऊन असं त्यानं आतमध्ये असं अग्नीमध्ये उडी टाकली. याचा अर्थ ते संपून गेलं. दुधाने अशा पद्धतीने का केलं याची काही कारणं भक्तिशास्त्रांनी फार गोड सांगितलेली आहेत. दूध अशा पद्धतीचं खाली येतं याचं पहिलं कारण फार गोड दिलंय. ऐका, दूध असं विचार करतं की मी वरती आलो, बाळकृष्णाचं दर्शन झालं,
दूध म्हणतं की एकदा बाळकृष्णाचं दर्शन झालं की आपलं अस्तित्व म्हणून काही शिल्लक राहायचा प्रश्नच येत नाही. मग आता आपलं समर्पण हेच योग्य आहे. म्हणून दुधाने विचार केला की झालं, आपल्या जीवनाचं सार्थक झालं, भगवान दिसले ना, आता कोणाला बघायचं शिल्लक राहिलं नाही. दूध समर्पण होतं, अग्नीमध्ये उडी टाकून जातं, दूध उतू जातं, जास आता नाही थांबायचं आपल्याला. एकदा भगवंताला पाहिलं, आता कुणाला पाहायचं शिल्लक राहिलं नाही. मी अनेकदा उदाहरणं दिलेले आहेत. शबरी आणि प्रभू रामचंद्रांची गाठ पडल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाकरता एवढी वेळ वाट बघणारी शबरी प्रभू रामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर अग्निकुंडामध्ये उडी टाकायला निघते. प्रभू रामचंद्र विचारतात, शबरी तू अग्निकुंडामध्ये उडी टाकायला निघालीस का? अरे माझी वाट बघण्याकरता एवढी वेळ थांबली आणि आता माझं दर्शन झाल्यानंतर अग्निकुंडात उडी टाकायला निघते का? शबरीने सांगितलं, प्रभू तुमचं दर्शन झाल्यानंतर खरं तर मी तुमच्या भेटीकरता वाट बघत होते आणि आता तुमचं दर्शन झाल्यानंतर कोणालाही भेटायचं राहिलं नाही, म्हणून मी स्वतःला अग्निकुंडामध्ये उडी टाकायला निघाली म्हटले. दोन्ही डोळ्याने आंधळा असणारा सूरदास, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सूरदासांना विचारलं, तुला काय पाहिजे? सूरदासांनी सांगितलं, देवा काही नको. नाही काही पाहिजे? नाही काही नको. तुम्ही बोलता याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? नाही काहीतरी माग. नाही काही नको. भगवंतांनी सांगितलं, मी तुम्हाला दृष्टी देतो, सगुणरूप माझं पहा, डोळे उघडा. सूरदासांनी डोळे उघडले, भगवंताला पाहायला सुरुवात केली. अत्यंत सुंदर असलेला परमात्मा, डोळे भरून पाहिलं, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि रडत रडत सूरदासांनी सांगितलं, देवा एक मागू का? एक मागू का? देव म्हणायला लागले, आश्चर्य आहे, जोपर्यंत आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता आणि दिसायला लागलं की मागायला लागला. दिसलं की मागायची सवय तेव्हापासून आहे, ती काय हाताची नाही आहे. दिसायला लागलं की मागायला लागला. बोल काय पाहिजे? सूरदासांनी सांगितलं, काही नाही देवा, मला दिलेली दृष्टी माघारी घ्या, पुन्हा मला आंधळं करा. भगवंतांनी सांगितलं, असं कोणीच मागत नाही, तुम्ही का मागता? सूरदासांनी सांगितलं, देवा तुला पाहिल्यानंतर आता कोणालाही पाहायचं शिल्लक राहिलं नाही, म्हणून ही दृष्टी माघारी घ्या. एकदा देवाला पाहिलं, अस्तित्व राहायचं प्रश्नच येत नाही. दूध विचार करतं, मी वर आलो, मला बाळकृष्णाला पाहायचं होतं, आता बाळकृष्णाला पाहायचं ना, पाहिलं ना, आता माझं काही राहिलं नाही, मी समर्पण केलं पाहिजे, म्हणून दूध उतू जातं, खाली आलं. एक अर्थ सांगितला. दुसरा अर्थ सांगताना फार गोड सांगितलाय, ऐका. दूध असं म्हणतं की मी समर्पण केलं पाहिजे, अग्नीत उडी टाकतोय दूध. का? कारण दूध असं विचार करतंय की मी खरं बघायला गेलं तर चुकीच्या मार्गाने मी दुसऱ्याला त्रास दिलाय, मी चुकीच्या मार्गाने त्रास दिलाय. काय त्रास दिलाय? यशोदेनी माझ्याकडे बघितलं आणि यशोदेला माझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं आणि यशोदेला माझ्याबद्दल प्रेम निर्माण होत असताना मुळात स्तनपान करताना भगवंताला आनंद आहे, भगवंताला स्तनपान करताना आनंद आहे. बाळकृष्ण जेव्हा स्तनपान करायला लागले तेव्हा यशोदेलाही आनंद आहे आणि बाळकृष्णालाही आनंद आहे. ऐका, गुरुवर्य दादा काल्याच्या कीर्तनात नेहमी सांगत असतात, आपलं लेकरू जर आपल्या आईला प्यायला लागलं तर त्या आईला किती आनंद होतो, प्रवचनापेक्षा सुद्धा जास्त आनंद होतो. बरोबर आहे? किती आनंद, तिला अगदी स्वर्ग दोन फुटं उरलेला असतो. मग जर आपला लहान मुलगा जर आपल्या आईला प्यायला लागला तर त्याला इतका आनंद होत असतो. इथं जगाचा मालक यशोदेला प्यायला लागला, यशोदेला किती आनंद होत असेल. यशोदा आनंदित आहे, बाळकृष्ण आनंदित आहे. पण दूध असं म्हणतं की यशोदा आनंदित आहे, बाळकृष्ण आनंदित आहे, पण माझ्या वरती येण्याने यशोदेचा आनंद मोडला, बाळकृष्णाचा आनंद मोडला. म्हणजे मी दुसऱ्याच्या आनंदामध्ये विष कालवलं आणि जर मग मी दुसऱ्याला त्रास दिला असेल तर मला इथं जगात राहायचा काहीच संबंध नाही, म्हणून मी गेलं पाहिजे. दूध उतू जातं. मी दुसऱ्याला त्रास दिला ना, मग मी इथं जगात राहिलं पाहिजे. काय म्हणून मी त्रास दिला? दुसऱ्याच्या आनंदामध्ये विष कालवायचा प्रयत्न केला मी इथं राहिलं नाही पाहिजे. म्हणून दूध विचार करतं की आपण आता उडी टाकली पाहिजे, म्हणून दूध उतू जातं. असा एक भाव सांगितला. जाऊ द्या, हाही नाही भाव पटला. मी तिसरा भाव सांगतो तुम्हाला, तिसरा भाव सांगतो. दूध उतू का जातं? माणसाचा एक स्वभाव सांगताना भक्तिशास्त्राने आणखीन एक कारण असं दिलं आहे. काय आहे? आपल्याच वयोगटातील, आपल्या जातीतील किंवा आपल्यातीलच एखाद्याचा उत्कर्ष झाला की आपल्याला सहन होत नसतो. माझं वाक्य लक्षात येते का बघा? आपल्यातलाच आपल्याचा एखादा उत्कर्ष झाला की आपल्याला सहन होत नसतं. बरं जाऊ द्या, उदाहरण देतो. शेजाऱ्याची माडीवर माडी चढायला लागली आणि आम्ही जर विचारलं कसं काय हो, गेल्या वेळेस पत्र्यात होते आता स्लॅबमध्ये आहेत, गेल्या वेळेस सायकलवर होते आता गाडी येऊन फिरतात. तो शेजारी म्हणतो, महाराज तुम्हाला माहीत नाही 2 नंबर चालू केलं. लगेच हे बोलायला मोकळा झाला. म्हणजे आपल्याला सहन होत नाही. दुसऱ्याचा उत्कर्ष झाला की सहन होत नाही. आपल्या जवळच्याचा उत्कर्ष झाला सहन होत नाही. आपल्या वयोगटातला उत्कर्ष झाला सहन होत नाही. आपल्या जातीतला उत्कर्ष झाला सहन होत नाही. आपल्या देशातला आपल्यातला उत्कर्ष झाला सहन होत नाही. हा एक माणसाचा स्वभाव आहे.
दूध वरती येतं आणि स्वतः उडी टाकतं. का? कारण दुधाला सुद्धा सहन होईना. कोणाचा उत्कर्ष? कारण दूध असं विचार करतं, यशोदेच्या ठिकाणी भगवान परमात्मा जे पित आहेत ते काय आहे? दूध. आणि इथं त्या पातिल्यामध्ये चुलीवर आहे ते काय आहे? दूध. हे ते पातिल्यातलं दूध आणि तिथं यशोदेला भगवान परमात्मा पितात ते सुद्धा दूध. हे दूध त्या दुधाचा मत्सर करायला लागलं. हे दूध असं म्हणायला लागलं, अरे तिथं त्याला मात्र भगवंताचे तोंड लागावं आणि मला मात्र काहीच नाही, आपल्या जीवनात अर्थच नाही, उडी टाकलेली बरं, निघाला. असंही सांगितलं जातं. असाही दुधाचा एक भाव सांगितला जातो. हा माणसाचा स्वभाव याच्यातून प्रतीत होतोय. भगवान परमात्मा तिथं यायला लागल्यानंतर भगवंताच्या या लीलेने भगवंताच्या मांडीवर असताना हे दूध उतू जायला लागलं. त्या ते दूध उतू गेलेलं बघितल्यानंतर यशोदा तिकडं धावत जाते. यशोदा धावत जाते. धावत गेल्याबरोबर बाळकृष्णाला राग येतो. यशोदा धावत जाते. तिकडं गेल्याबरोबर बाळकृष्णाला राग येतो. का राग येतो? बाळकृष्णाला राग येण्याचं कारण काय? कथा सरळ आहे. मांडीवर बाळकृष्ण आहे, दूध तिथं आहे, इकडं दह्याचं मडकं आहे. दूध उतू गेलं. यशोदेने ते पाहिलं, बाळकृष्णाला टाकलं, दुधाकडे धावत गेली. भगवंताने हातामध्ये काठी घेतली, ते मडकं फोडलं आणि दही सगळं, लोणी सगळं सांडून टाकलं. इकडं दूध उतू गेलं, तिकडं दही सांडलं. हा सरळ सरळ कथेचा भाव आहे. पण भगवान परमात्मा यशोदा तिकडे गेल्यानंतर रागाला जातात. का रागाला जातात? याची काही कारणं सांगितली जातात. भगवान विचार करतात, तसं बघायला गेलं तर मी कोणाच्याही हाताला लागत नाही. तसं भगवान म्हणतात, मी तसं बघायला गेलं कोणाच्याही हाताला लागत नाही. तसा विचार केला तर मी कोणालाही सहजासहजी प्राप्त होत नाही. मग भगवान विचार करतात, मी कोणालाही सहजासहजी प्राप्त होत नाही, पण तरीही यशोदेच्या प्रेमापोटी मात्र मी सहजासहजी यशोदेला प्राप्त झालो. आणि मी इतका सहज प्राप्त झालेला असताना सुद्धा यशोदेने मला टाकून निघून जायचं म्हणजे माझं काही तिला महत्त्वच वाटत नाही का? म्हणून भगवंताला राग यायला लागला. अरे मी सहज प्राप्त झालो ना, तसा मी सहजासहजी भेटत नाही. योगी जपी तपी ज्ञानी, आयुष्य गेलं. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगियाला सुद्धा दुर्लभ असलेला, जप्याला दुर्लभ असलेला, आयुष्य गेलं तरी त्यांना मी भेटत नाही. पण तो मात्र मी यशोदेच्या प्रेमाला मात्र ताबडतोब भेटलो. आणि असा मी भेटलेला असताना सुद्धा मला मात्र टाकून ही यशोदा निघून गेली, आई निघून गेली. भगवंताला त्याचा राग यायला लागला. राग यायला लागल्यानंतर भगवंताने काय केलं? ओठ चावायला सुरुवात केली म्हणे. भगवंतानी ओठ चावायला सुरुवात केली. राग आला की माणसं अगोदर ओठ चावतात. बघा तुम्ही, राग आला ना, काय आहे, राग आल्यानंतर राग मनात निर्माण होतो, बुद्धीमध्ये निश्चय होतो. पहिल्यांदा तो राग आपण आपल्या शरीरावर काढण्याच्या दृष्टीने ओठ चावतो आणि तिथंही सहन नाही झालं की मग तोंडातून तो व्यक्त होतो. पहिल्यांदा ओठ चावतात. बघा, म्हणजे फार वेळ जर प्रवचन चालायला लागलं तर राग येतो का नाही आपल्याला? मग तुम्ही काय करता? ते ओठ चावता पहिल्यांदा. मला माहीत आहे, ते ओठ चावायला लागतात. काय करावं, किती वाजता येऊन बसलोय आणि यांचं मात्र पुढंच चाललंय म्हणून. आणि मग त्याच्यातूनही नाही झालं की मग काहीतरी बोलून बडबड करून निघून जातात. नाही, असं नाही, चालू याच्यातून ओठ चावतात. भगवंतांनी ओठ चावायला सुरुवात केली. का ओठ चावायला सुरुवात केली? भगवंतांनी त्याच्यात एक लीला सांगितली. भगवान असं विचार करतात की खरं बघायला गेलं हे ओठ आणि त्यातले दात, ह्या दात आहेत ते श्रेष्ठ आहेत, ओठ आहे ते कनिष्ठ आहे. दात हे श्रेष्ठ आहेत. आपल्या तोंडातला एक अवयव श्रेष्ठ अवयव म्हणून दाताकडे बघितलं जातं. हा ओठ त्या मानाने कनिष्ठ आहे. पण या दाताने या ओठाची संगती केली, मग एखाद्या श्रेष्ठाने कनिष्ठाची संगती केली की त्याला असणारा दुरुपयोग व्हावाच लागणार आहे. म्हणून त्या दाताकडूनच या ओठाला चावलं जातं. भगवान परमात्मा रागाच्या भरामध्ये ओठ चावायला लागले आणि ओठ चावायला लागल्यानंतर रागाच्या भरामध्ये तरीही यशोदा आपल्याकडे बघत नाही. म्हटल्यानंतर भगवंतांनी काही विचार केला नाही, हातात काठी घेतली आणि तो डेरा फोडून टाकला. तो डेरा फोडून टाकला याचा अर्थ मडकं फोडून टाकलं. का मडकं फोडून टाकलं? भगवान विचार करतात, खरं तर सगळ्या जगाला मी आधार आहे, म्हणजे या डेऱ्यातल्या दह्याला सुद्धा मीच आधार आहे. मग मी एक आधार असताना हे मडकं कुठून आधार निघालं? फोडून टाका त्या मडक्याला फोडून टाकलं. भगवान दुसरा विचार करतात की हे जे मडकं आहे हे सध्या दुःखात आहे. मडकं आहे कारण हे बंधनात आहे. बंधन म्हटलं की दुःख आहे. मग या मडक्याला दुःखातून बाजूला काढलं पाहिजे. माझं नाव घेणाऱ्याला दुःख संपतं, तर या मडक्याला माझं दर्शन झालेलं असताना याला मुक्त करायचं नको का? भगवंतांनी विचार केला, या मडक्यातलं जे बंधन आहे ते काढून टाकावं. मडकं फोडतात, याचा अर्थ मडकं मुक्त झालं, असाही अर्थ सांगितला जातो. हे दोन्ही अर्थ नाही पटले, तिसरा अर्थ घ्या. आता तिसरा अर्थ असं सांगितला भक्तिशास्त्राने. भगवान म्हणतात, मी रागाला गेलो. का रागाला गेलो? कारण आता माझ्याजवळ यशोदा नाही. यशोदा नाही याचा अर्थ काय? यशोदा या शब्दामध्ये दोन शब्द सांगितले जातात. यशोदा या शब्दाचा पुढं थोडासा शब्द सांगताना यशोदया असं सांगितलं जातं. आणि यशोदया या शब्दाचा अर्थ आहे यश अधिक दया.
यश अधिक दया. भगवान म्हणतात यशोदा नाही, याचा अर्थ यश आणि दया माझ्याजवळ नाही. ज्याच्याजवळ यश आणि दया नसते तो माणूस रागाला जातो, हे जगाला कळावं म्हणून भगवान परमात्मा मडक्यावर तो राग व्यक्त करतात, असाही त्याच्यातून अर्थ सांगितला जातो. भगवंतानी तो डेरा फोडला आणि डेरा फोडला आणि त्याच्यातलं लोणी जे आहे ना ते लोणी फक्त खायला सुरुवात केली. भगवान म्हणतात डेरा फोडला, त्याच्यातलं जे बाकीचं ताक होतं ते सगळं सांडून गेलं, फक्त त्याच्यातलं जे लोणी आहे ते लोणी मी खायला लागलो. भगवान म्हणतात मला बाकी फलकटाची गरज नाही, फलकट तो संसार येत सार भगवान भगवंत, त्यातलं जे लोणी सार आहे ना तेवढं फक्त भगवंतानी खायला सुरुवात केली. ही सगळे भाव आहेत. क्रिया एवढीच आहे. बाळकृष्णाला मांडीवर घेतलंय, प्यायचं म्हणून मांडीवर घेतलं. भगवान मला दूध पाहिजे म्हणतो, याचा अर्थ यशोदेच्या अंतःकरणातलं अमृत पाहिजे असं म्हणतो. बाळकृष्णाला मांडीवर घेतलं, इकडं दूध तापायला लागलेलं, टाकलं. यशोदा तिकडं धावत जाते. भगवंताला राग येतो. भगवंतानी हातात काठी घेतली, डेरा फोडला, त्याच्यातलं दही सगळं सांडून गेलं. 2 क्रिया झाल्या. एकीकडे यशोदा बघते दूध तापलं आणि उतू गेलं, आणि दुसरीकडे यशोदा बघते डेरा फुटला आणि दही सांडलं. ऐका, एकीकडे दूध उतू गेलंय आणि एकीकडे दही सांडलंय. गुरुरे दादा नेहमी असं सांगत असतात, एकीकडे उतू जात असतं आणि एकीकडे सांडत असतं, त्याचं नाव संसार. त्याचं नाव संसार. एकीकडे उतू जात असतं, भरपूर आहे असं वाटत असतं, पण त्याच वेळेस एक एक आपल्याला लागण लागलेली असते, सांडतही असतं. एकीकडे दूध मात्र उतू घालतायत भगवान आणि एकीकडे मात्र सगळं दही सांडतायत. आणखीन एक विचार सांगायचा झाला तर उतू जाणं याला वाढ होणं असं म्हणा, आणि दही सांडणं याचा अर्थ नाश होणं असं म्हणा. म्हणजे एकाकडे वाढ करणं आणि एकाचा नाश करणं ह्यासुद्धा क्रिया जिथं चालतात त्याला संसार म्हटलं जातं. भगवान म्हणतात संसारामध्ये आल्यानंतर असंच आहे, एकीकडून मला वाढवायचं आहे पण एकीकडून मला सांडायचं सुद्धा आहे, आणि या वाढण्यामध्ये आणि सांडण्यामध्ये सुद्धा ज्याची बुद्धी स्थिर होते त्यालाच मी भेटत असतो, दुसऱ्याला भेटत नाही. कुणीकडनं वाढलं तरी त्याचा आनंद वाटत नाही आणि सांडलं तरी त्याचं दुःख वाटत नाही. सुखी संतोषा यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ धरावे मना माझी. ही जी काही लाभालाभ न धरावे मना माझी ही जी क्रिया आहे, भगवान त्याच्यातून स्थितप्रज्ञेचा उपदेश करतात. भगवंताकडे बघत असताना यशोदेला राग येतो. यशोदा म्हणते काय करावं या बाळकृष्णाला. एकतर इकडं दूध उतू गेलं, दूध उतू गेल्यानंतर त्या दुधाला सावरण्याच्या नादामध्ये यांनी सगळं मडकं फोडलं आणि सगळं दही सांडायला लागले, सांडून गेलं. काय करावं म्हणून त्याला मारण्याकरता म्हणून यशोदा अशी धावते. धावायला लागल्याबरोबर भगवान परमात्मा तिथून पळायला लागतात. पळायला लागल्यानंतर मात्र गंमत अशी होते, भगवान पुढे आहेत, यशोदा माग आहे. भगवान पुढे आहेत, यशोदा माग आहे. दोघांमध्ये फक्त 2 बोटाचंच अंतर आहे. दोघांमध्ये फक्त 2 जवळ आहे, तरीही भगवान मात्र यशोदेच्या हाताला लागत नाहीत. ती जी 2 बोटं आहेत ती 2 बोटं म्हणजे एक अहमतेचं बोट आहे आणि दुसरं ममतेचं बोट आहे. ही 2 बोटं म्हणजे एक अहमतेचं बोट आहे, दुसरं ममतेचं बोट आहे. किती प्रयत्न केला तरी भगवान काही हाताला लागत नाहीत. भगवान आतल्या घरामध्ये जातात आणि आतल्या घरामध्ये गेल्यानंतर भगवान विचार करतात की आईला चुकून पुन्हा आतल्या घरामध्ये जायचं. आतल्या घरामध्ये गेल्यानंतर एक उखळ होतं, त्या उखळावर भगवान परमात्मा उभा राहतात आणि एक शिंक लावलेलं होतं, त्याच्यातलं जे मडकं होतं त्या मडक्यातलं दही खाण्याचा प्रयत्न भगवान करतात. त्या उखळावर भगवान परमात्मा उभा राहून त्या मडक्यातलं दही आहे ते दही खायचा प्रयत्न करतात, ते दही चोरायचा प्रयत्न करतात. यशोदा आत येते, त्याच्याकडे बघायला लागते. बघितल्यानंतर तिला हसू येतं आणि आश्चर्य वाटायला लागतं. हसू येतं, बघा मी याच्याकरता धावते आणि ही मात्र उभा राहिलाय त्याच्यावर, आणि हसायला लागली. का? कारण इतकं जरी मारायला लागली तरी याचं खाणं काही सुटत नाही म्हणून हसायला लागली. आणि तिथं जाते आणि त्याला असं पकडते. पकडल्यानंतर विचार करते की या उखळावर बसून हा चोरायला लागला ना, थांब म्हटले कृष्णा, आता तुला यालाच बांधून टाकते. आणि म्हणून उखळाला यशोदा बांधून टाकते, भगवंताला बांधून टाकते. भगवान मग यशोदा म्हणते बस आता तुला सगळ्या घरातल्या सगळ्या गवळ्यांनी म्हणायला नको ग, बांधू नको ग, असं असतं का कुठं. यशोदेनी सांगितलं गप बसा, एकतर मी याला काही करायला लागली की तुम्ही मध्ये येता आणि याला सोडलं की याच्या तक्रारी घेऊन तुम्ही मला सांगता, म्हणजे काही करूही देत नाही, काही करायला लागलं तर आडवं येता. अजिबात नाही म्हटले, गप बसा, कोणाला बोलू देईना. यशोदेचा राग अनावर झालेला होता. भगवंताला यशोदेने बांधून टाकलं आणि यशोदेने सांगितलं आता याच्यातून घरातून बाहेर पडायचं नाही, अजिबात घरातून बाहेर पडायचं नाही. भगवान परमात्मा त्या उखळाला बांधून अशी राहिलेली होते आणि भगवंतानी त्या ज्या उखळाला बांधलेलं होतं त्या उखळाला बांधून बाहेर बघितलं तर यमुनेच्या काठावरचे 2 वृक्ष भगवंताला दिसत असलेले पाहायला मिळाले. त्या 2 वृक्षाकडे पाहायला सुरुवात केली. भगवान म्हणायला लागले त्या 2 वृक्षाचा उद्धार केला पाहिजे, त्या 2 वृक्षाचा उद्धार केला पाहिजे, पण मला उखळाला बांधलंय.
आईनं मला उखळाला बांधलंय. खरं तर त्या 2 वृक्षाचा उद्धार करायचा असेल तर मी बाहेर गेलं पाहिजे, त्या वृक्षापर्यंत गेलं पाहिजे, कारण ते वृक्ष जड आहेत, त्यांचा उद्धार करायचा आहे तर मी तिथपर्यंत गेलं पाहिजे. पण मला तर आईने बांधून टाकलंय. यशोदेनी सांगितलं, हे बघ कृष्णा, अजिबात नाही, आता अजिबात बाहेर जायचं नाही. उगी सहज बाळकृष्णाने सहज यशोदेकडे विचारलं, आई नको ना बांधू? नाही मी बांधणार. अगं नको ना? नाही बांधणार. मग बाळकृष्णाने सहज विचारलं, बरं जाऊ दे आई, बांधलं ना, ठीक आहे, मला सांग तू किती वेळ बांधून ठेवणार? यशोदेनी सांगितलं, उद्यापर्यंत, आज नाही सोडायचं म्हटले, उद्यापर्यंत एवढंच म्हटले, आता नाही, उद्या. मग सोडणार कधी? उद्या संध्याकाळी, आज नाही म्हटले. तुला आता यशोदेनी भगवंताला सोडलं कसं? भगवान उखळाला बांधतात कसं, बांधून घेतात कसं? आणि भगवंतानी त्या 2 वृक्षाचा उद्धार केला. म्हणजे कसा केला? उखळाला घेऊन भगवान जातात म्हणजे नेमकं काय होतं? कथा या माहीत आहेत, फक्त त्याच्यातले आध्यात्मिक अर्थ काय आहेत एवढे आपल्याला पाहायचं आहे. आज श्रीकृष्ण चरित्राचं चिंतन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आल्यापासून रांगायला लागले. रांगता थोडंसं हळूहळू चालायला लागले आणि मग चालता पुढं काय चोऱ्या करणार आहेत याचा सगळा विचार करायचा आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.